नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला अमावस्येबद्दल काही महत्त्वाचं. दीप अमावस्या म्हणजे आपल्या घरातील दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या घरामध्ये वर्षभर प्रकाश देणाऱ्या या दिव्यांची आपण या दिवशी स्वच्छता करून त्याची पूजा करून त्याच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गूळ आणि हळद घालून वाफवलेले दिवे कशी बनवायचे ते पण तुम्हाला मी सांगणार आहेत. आणि ते दिवे आहेत ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे, नैवेद्य कोणतं दाखवायचं आणि दिवे कसे बनवायचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथे मी दिवे बनवून घेतलेले आहे. गुळाचं पाणी केलेलं आहे आणि थोडीशी हळद मिक्स केलेली आहे पिठामध्ये आणि थोडंसं असं घट्टसर पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि त्याचे दिवे बनवून घेतलेले आहेत. ते दिवे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवून ते चाळणी ठेवून त्यावरती मी वाफवून घेतलेले आहेत. आणि दिव्यांचं काय करायचं पूजा झाल्यानंतर तेही मी तुम्हाला देखील सांगणार आहेत. मुलांना कसं ओवाळायचं. इथे मी दूध घेतलेलं आहे. दूध आणि साखर नैवेद्य दाखवण्यासाठी. तेल घेतलेलं आहे दिव्यांसाठी. तूप घेतलेलं आहे, गावरान तूप आणि मुरमुरे आणि गूळ घेतलेला आहेत नैवेद्यासाठी. इथे लाल सुपारी घेतलेली आहेत गणपतीचं पूजन म्हणून. आणि मी वस्त्रमाळा आणि वाती घेतलेल्या आहेत, फुलवाती घेतलेल्या आहेत दिव्यांसाठी. हळदी कुंकू अक्षदा आणि सर्व घासून घेतलेले देव. एक तांबे भरून पाणी आणि एक परात आणि सर्व आपल्याकडे जे फुलं आहेत ते घेतलेले आहेत. इथे मी सर्व पूजा मांडून घेणार आहेत आणि मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बघा इथे सर्व मी पूजाचं साहित्य घेतलेलं आहे. तर चला आपण पूजा मांडणी करूया. वस्त्रमाळा ते सर्व बनवून घेतलेलं आहेत मी. इथे पाटावर एक स्वच्छ देवाचा कपडा असा अंथरून घेतलेला आहे आणि त्यावरती मी आपल्याला जिथे जिथे दिवे ठेवायचे आहेत तिथे तिथे अक्षदा पहिले ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्यावरती आपल्याला समई दिवे ते सर्व आपण त्यावरती आपण ठेवून घेणार आहेत पहिले. सर्व अशा पद्धतीने आपल्याला दिवे सर्व ठेवून घ्यायचे आहेत. आपल्या पूर्वजांनी दिव्याला खूप महत्त्व दिले आहे. पूर्वीच्या काळात घरात वीज नव्हती, त्या काळात हाच दिवा घराला प्रकाश देत होता. पण आज वीज आणि अनेक साधने आली असली तरी देवघरातील दिव्याचे महत्त्व आणि त्याच्याशी जोडलेली श्रद्धा आजही कायम आहे. हा छोटासा दिवा आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकून जातो. अंधार किती मोठा असला तरी एक छोटासा प्रकाशसुद्धा त्याला दूर करू शकतो. आणि इथे सर्व दिवे मी ठेवून घेतलेले आहेत आणि दिव्यांमध्ये तेल आणि वाती घालून घेणार आहेत. आणि काही दिव्यांमध्ये तुपाचे दिवे लावणार आहेत. मी फुलवाती ठेवलेले आहेत आणि आपण कणकेचे दिवे बनवलेले आहेत त्यामध्ये मी फुलवाती ठेवून घेणार आहेत आणि दिवे लावून घेणार आहेत. आपण कोणतीही पूजा करायच्या पहिले आपण पहिले दिवा लावतो. अग्नीच्या साक्षीने आपण पूजा करत असतो. तर आज आपण दीप अमावस्येच्या निमित्तानं दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खास दिवस आहे. आपण सर्व दिवे असे लावून घेऊया आणि पूजेला सुरुवात करूया. आणि दिवा लावताना आपल्याला हे दीप देवा तुमच्या प्रकाशामुळे आमच्या घरातील अंधार दूर होऊ दे, आमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊ दे, आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि सकारात्मकता नांदू दे. दिवा जसा स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात इतरांच्या जीवनात थोडासा आनंद आणि प्रकाश देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण एखाद्याला मदत केली, एखाद्याला प्रेमाने 2 शब्द बोललो, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणलं तर तो देखील एक प्रकारचा प्रकाशच आहे. आणि इथे मी सर्व दिवे लावून घेतलेले आहेत आणि आता सुपारी घेतलेली, लाल सुपारी. आपली कोणतीही पूजा गणपतीच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही. तर इथे पहिले सुरुवात करायची आहे गणपतीच्या पूजेपासून. तर इथे मी अभिषेक करून घेणार आहेत. सुपारीवरती थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ओम गण गण गणपती नमो नमः असा मंत्र बोलायचा आहे किंवा श्री गणेशाय नमः असं मंत्रही बोलले तरी चालतं किंवा गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे. इथे मी ओम गण गण गणपती नमो नमः हा मंत्र बोलून अभिषेक करून घेतलेला आहे आणि पाठवावरती थोडेसे अक्षदा टाकून त्यावरती गणपती बाप्पाचं विराजमान केलेलं आहेत आणि अक्षदा हळद कुंकू वाहून फुले वाहिलेली आहेत. आणि सर्व दिव्यांना आता मी हळदी कुंकू आणि अक्षदा ते वाहून घेणार आहेत आणि वस्त्रमाळ घालणार आहेत. कापसाची वस्त्रमाळ बनवलेली आहेत मी घरीच बनवलेली आहे कापसाची वस्त्रमाळ. आणि 11 असे मी बनवलेले आहेत ते. आणि त्यामध्ये हळदी आणि कुंकू लावलेले आहेत मध्ये. काहींना मी वस्त्रमाळ घातलेले आहेत आणि एक सर्वात मोठी वस्त्रमाळ बनवलेली आहे छोट्या दिव्यांना. तर पूर्ण ती मी अशी समोर ठेवणार आहेत. अशी एकच तुम्ही
मोठी जरी बनवली तर चालेल. तुमच्याकडे कशा पद्धतीने दीपपूजन करता दीप अमावस्येच्या दिवशी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायचं विसरू नका. तर मी सर्व इथे पूजा करून घेतलेली आहेत आणि इथे फुले वाहून घेणार आहेत. आणि तुमच्याकडे पिवळी फुले असेल तर ते नक्की वाहा दिव्यांना. आपण सर्व स्वच्छ बनवून घेतलेले दिवे पूजा मांडून घेतली आणि सर्व दिव्यांची पूजा करून घेतलेली आहेत. इथे सर्व दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. मी दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवत आहेत. कुठे कुठे लाह्या आणि गुळाचा पण नैवेद्य दाखवतात. माझ्याकडे लाह्या नव्हत्या तरी इथे मी मुरमुरे आणि गुळ घेतलेला आहेत, तर त्याचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आणि नैवेद्य दाखवताना आपल्याला गायत्री मंत्र बोलायचा आहे. 3 वेळेस गायत्री मंत्र बोलून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि इथे मी जे कणकेचे दिवे बनवलेले आहेत ते लावून घेणार आहेत आणि त्या दिव्यांनी आपल्याला या दिव्यांना ओवाळायचं आहे. वर्षभरासाठी आपण त्या दिवे आपल्याला प्रकाश देत असता, तर आज दीप अमावस्येच्या निमित्तानं त्यांचा आदर आणि सन्मान आजच्या दिवशी करायचा असतो आणि त्यांची आपल्या या दिव्यांनी ओवाळून त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची असते आणि मान सन्मान करायचा असतो. हे छोटासा दिवा आपल्याला खूप प्रकाश देऊन जातो. आणि अशा पद्धतीने मी पूर्ण पूजा करून घेतलेली आहेत. आणि त्यासोबत आपल्याला मंत्रही बोलायचा आहे पूजा झाल्यानंतर. तर तो मंत्र बोलायचा आहे असा की, आणि तो मंत्र आपण दिवा लावताना सुद्धा बोलू शकता. तर तो मंत्र असा आहे, शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. असं मंत्र आपल्याला बोलायचं आहे आणि दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण पूजा करून घेतलेली आहेत. आणि त्यानंतर या दिव्यांनी आपल्या लहान मुलांना ओवाळायचं आहेत. आणि या दिवे ओवाळून झाल्यानंतर लहान मुलांना खायला द्यायचे आहेत, किंवा त्यामध्ये आपण गूळ आणि हळद टाकून वाफवलेले दिवे आहेत, तर छान लागतं खायला. तर लहान मुलांना द्यायचे, किंवा खात नसेल तर ते काजळी आलेली असते ते काढून टाकायचे आणि खायला द्यायचे, किंवा तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. तर अशा पद्धतीने मी दिव्यांची पूजा केलेली आहे, साध्या आणि सोप्या पद्धतीने. या दीप अमावस्येला तुम्हीही नक्की पूजा करा. तुमच्याकडे करता की नाही करत कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने सोप्या आणि साध्या पद्धतीने मी पूजा केलेली आहे, नक्की करा. आणि दिव्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सदैव अखंड लक्ष्मी नांदू दे. अशा पद्धतीने मी तुम्हाला दिव्यांबद्दल माहिती सांगितली आहे, थोडीफार मला जी माहीत आहेत ते. आणि माझी माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.